मंडळी, मी हरीश हांडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आता मी आलो आहे नरे पार्क इथे. नरे पार्क इथे आता आज आहे परळचा राजाचा पाद्यपूजन सोहळा. आणि या 2025च्या पाद्यपूजन सोहळ्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे आणि या वर्षीची मूर्ती आपली कशी असणार आहे, तर ते बघण्यासाठी मी उत्सुक आहे. तुम्ही सुद्धा उत्सुक असाल तर आपण हे जाणून घेऊया आजच्या पाद्यपूजन सोहळ्यामध्ये. जर का त्याचा एक ग्लिम्स आपल्याला बघायला भेटला, काहीतरी क्षण की बाबा मूर्ती कशी आहे, कशा असणार आहे ही मूर्ती यावर्षी. कारण गेल्या वर्षीची जी मूर्ती होती ती होती खंडोबा देवाची, आणि या वर्षीची जी थीम आहे ती काय असणार नेमकं आपल्या सर्व इथे बघायला भेटणार आहे. तर चला, तर मग आजचं आहे ना उत्सुक तुम्ही, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ते सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे जे व्हिडिओज आहेत आपले सगळे बघायला भेटतील. आणि आपला इंस्टाग्राम पेज आहे, खाली बघा इंस्टाग्राम पेजचा ID फ्लॅश होतोय आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा. आणि आपल्या या इंस्टाग्रामचा पेज आहे तिथे फॉलो करा. तिथे आपले वेगवेगळे जे आगमन सोहळ्याचे जे अपडेट्स आहेत ते आपल्याला बघायला भेटतात, तर तिथेही फॉलो करा आणि मजा येईल तुम्हाला. सर्व काय आपल्याला आता गणेशोत्सव भारी चाललेला आहे, मजा येते मला पण सुद्धा, मलाही मजा येईल. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरे पार्क परळचा राजा. आता थोड्याच वेळात परळच्या पाद्यपूजनाला सुरुवात होते, तर सर्व विश्वस्त कार्यकारिणी सदस्य वर वर्गणीदार देणगीदार यांनी मंडपात हजर राहावे. हॅलो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम दंतच्च कपिलो गजकर्णकः लंबोदरच विकटो विघ्नाशु गणाधिपः धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंदु गजाननः. द्वादशैता नामानि या पठेत शृणुयादपि विद्यारंभे विवाह प्रसन्न वदनं धायस्तर्वो विघ्नोपशान्ते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कात्यायनी नमोस्तुते. सर्वदा सुकार्षु तेषा मंगलम एषा हृदयस्तु भगवान मंगलद हरिः लाभस्तेषा जयस्तेषा कुलस्तेषा पराजयः. ओम श्री दीपदेवते महात्मानं समर्पं पाहि पाहि समन्तान्त तं वाङ्मयस्तं चिन्मयः तं आनन्दमयस्तं ब्रह्ममयः. हरं स्वस्ति न इन्द्रः वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्वविदाः स्वस्ति न ताक्षो अरिष्टनेमिद्रास्पति ददातु. ओम सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः. भवे भवे गणाधिपतिर्भवमः. ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः. हनुमनाय नमः. ओम घोरभ्यश्च घोरभ्यो घोरघोरभ्यः तुषारिमहे. ओम हरोम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणवा इदं पानीं समर्पयामि. हरोम उत्तम समर्पयामि. हस्त प्रक्षालन समर्पयामि. मुख प्रक्षालन समर्पयामि. को महिमा कहे न जाए लाग सुपद को. जय देव राया विज्ञासदाता धन्य तुम्हारा दर्शन. जय देव विनाश मंगल भगवत पाए ऐसे तुम्हारा मोको निभावे. गोसावी नंदन जय जय गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा वर्णता. जय देव लव लव विग्रह विषय कंठ काळा मळवाहे जुळगोळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण श्रीकांत निळा. ऐसा शंकर शोभे उमा वेवाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवा तुझ
सागर मंथन पै केले कामाजी नवती हर सापडले तेत्वा सुरपण प्राशन केले नीळकंठना प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा भारती ओवाळू भावाती ओवाळू कर्पूर गौरा जय देव वाघांबर परिवार सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिय सुखकारी षटकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुपती नाम रामदास संतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा भारती ओवाळू भावाती ओवाळू कर्पूर गौरा जय देव पावे जीवलगा जय देव मालिंग टांगण वदीनक कल्याण पायन रूपतुरे तमेव अरिंदन आनंद पूज पावे वाण मने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्यालयम तमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्धात्मना वा भूस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि अल्पं श्रेष्ठं नाम नारायण कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधर माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा 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 मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सदा सर्वदा योग तुला रडावा जे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायक मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी धराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मद कोण तारी मोर्या मोर्या मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बातू गाल फोडी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साचिरे माता शेंदूर पाजरे वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त विरे मृदपुरे बेकोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कबिरे त्या मोरयाला स्मरे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमद दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख दुःखे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका श्वसुता भक्तान बहुत तोषवी ओम गणपती नमः ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्मान् कथमान्यासन तेहनाक महिमानः संतयतु साधन देवः ओम राजाधिराज सायिने नमो वयो शौनाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वै शृणोदातु कुबेराय वै शौनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्त पर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष अन्तादा पराधात् पृथ्वीत्वय समुद्र पर्यन्ताय एकराळिति तदपेशो श्लोकः विविधा मरुता परिवेष्टारो मुतस्या वसनगृहे आविशिष्य देवाः तपासदेति ओमेकदन्ता विद्महे वतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। हे श्री गणपती बाप्पा परळ विभाग साळवेणी गणेशोत्सव मंडळ नरे राजा यांनी सालाप्रमाणे ह्या वर्षी भक्तिभावाने पादपूजन केलेलं आहे. ते पूजा करताना भक्तांच्या हातून कोणती चूक घडली असेल, कोणती सेवा अपुरी झाली असेल,
देणे मागणे डावे उजवे सोवळे ओळे तंत्र मंत्र मुखातून शब्द यावेळी कोणतीच चूक घडले क्षमा करावी आणि भक्तांनी केले सेवा गोड मानून या भक्तांना उपकृत करावे. त्यांच्या मनात इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण कराव्या. नोकरीधंद्यामुळे त्यांना उत्तर प्रतिवृत्ती द्यावी. त्यांच्या घरामध्ये त्यांना सुख शांती आनंद भराट द्यावा. त्या घरामध्ये वास्तू असे पिछळे निवारण करावे. त्यांचं आयुष्य वाढवावं. हे भक्त ज्या ठिकाणी जातील राहतील त्या ठिकाणी त्यांच्यावर आपला कृपा ठेवावा. त्यांचं आयुष्य वाढवावं आणि आपण गोष्ट कुटुंबावर सर्व ठेवली यापुढे या ठेवावी. तसेच येणारा काय भक्तांसाठी सामाजिक आर्थिक धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या सुखाचा शांती भरभर टाकावा ही तुमच्या चरणी मनोभावे मान्य करून घ्या. ओम सहनावतु सन भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावैतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. देवा बाबा परळचा राजा महाराजा समर्था. सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराजा समर्था. आज तुझा उत्सव साजरा करतात महाराजा समर्था. त्या उत्सवाच्या निमित्ताने महाराजा समर्था. आज पाद्यपूजनाचा कार्यक्रम केलेला महाराजा समर्था. तो तू पावन करून घेवचो महाराजा समर्था. त्या निमित्ताने महाराजा समर्था. आज तुका पाण्यात उडे ठेवलेला महाराजा समर्था. तो सुद्धा तो पावन करून घेवचो महाराजा समर्था. तसेच तुका भरलेला फळ ठेवलेला महाराजा समर्था. हा सुद्धा तो पावन करून घेवचो महाराजा समर्था. परळ विभाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराजा समर्था जी काय यथाशा पूजा अर्चा केलेली ते मान्य करून घे महाराज समर्था. जर काय चुकी अपराध घडला असतो तर पायाखाली घालून घे महाराज समर्था. सर्व गणेश भक्तांच्या पाठीशी उभं राहून महाराज समर्था. सर्व गणेश भक्तांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण कर महाराज समर्था. आणि येणारा उत्सव आनंद सुख समाधाने पार पडून दे महाराज समर्था. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती परळच्या राजाचा ईशान कोणाची. मला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्री प्रभू राम. सियावर रामचंद्र की जय. राजाच्या पाद्यपूजनाच्या पवित्र सोहळ्यानिमित्त आम्ही म्हणजे स्पोक यात्रा आपणासमोर घेऊन आलोय. लोकसंगीताची अशी एक मैफिल जिथे शब्द असतील भक्तीचे, आवाज असेल जनतेचा आणि सुरांनी जयघोष होईल महाराष्ट्राच्या संस्कृतीचा. तर मग चला धर्म संस्कृती आणि लोकगीताच्या मुळाशी जाऊया. आपल्या महाराष्ट्राचा आत्मानुभव. फोक यात्राकडून आपणासी संगीतमय भेट भक्तीसाठी धर्मासाठी आणि आपल्या मातीसाठी. मग र तुझी ती बंदूक आधी आत ठेव. अरे आता जे काय झालं याला देवाचा गण असं म्हणतात. असं वय वय. अरे बाबा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही त्या गजानन गणपतीच्या वंदनेनेच होते. तुला म्हणून सांगतो त्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही बघ. शोभा वय. कुठे शोभा. शोभा पाठी पाठी
अरे महिला मार खायला होतो का काय लोकांचा? तू समजते ती शोभा नाही. मग र शोभा म्हणजे कार्यक्रमाला रंगत येत नाही. असं वय. हा पण आबूराव काय र आज स्टेजवर काहीतरी भारी दिसतोय बघ. वय र आज स्टेजवर काहीतरी एक्स्ट्रा कलात्मक घडणार असं वाटतंय. अरे आपण इथं हाव मग काहीतरी कलात्मक घडणारच की. अरे बाबा तसं नाही. मला म्हणायचं आहे की आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे जुनी पण खूप भारी अशी लोक परंपरा म्हणजेच पिंगळा. पिंगळा वय यो कोण र? युट्यूबर आहे, फॉलो करू. अरे तू जरा येडबीड आहे का रे? अरे पिंगळा म्हणजे आता बघ कोणती पण लोककला आली तर त्यात समाज प्रबोधन हे येतच. वय पिंगळा म्हणजे तो कलाकार जो गावोगावी फिरायचा, लोकांना गाणे ऐकवायचा आणि त्यासोबत त्यात ज्ञान कथा व थोडं प्रबोधन पण घालायचा. प्रबोधन? वय प्रबोधन म्हणजे लेक्चर का र? नाही हो, हे असं बोरिंग प्रबोधन नव्हे. अरे हे तर एंटरटेनमेंट प्लस एज्युकेशन. लोकांना हसवत गात नाचवत शिकवायचं. जसं आज आपल्याला सांगणार आहेत ना अगदी तसं. असं वय. वय अरे हा आवाज कुठे येतोय? काय माहित नाही रे. तुझा फोन वाजतोय ना? नाही रे. अरे तुला सांगितलेलं फोन सायलेंट वर अरे ठेव. बाबा नाही. चल चल आता सायलेंट वर ठेव चल. या पंढरपुरावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. या माहुरगडावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. मंडळी हा पिंगळा परळच्या या मैदानात आलाय, त्याचं स्वागत करा. या पंढरपुरावरुनी पिंगळा आला. चला मंडळी जागा द्या, या पिंगळ्याला जागा द्या मंडळी. या पंढरपुरावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. मराठवाड्यातून हा पिंगळा आलाय. सर्व गणेश भक्तांचं स्वागत आहे या ठिकाणी. या पिंगळ्याला दान करा. हा पिंगळा मराठवाड्यातून आलाय. हा पिंगळा काय म्हणतो? या पंढरपुरावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. याला दान करा माय माऊली, याला दान करा. हा पिंगळा तुमच्याकडे आलाय, याला दान करा. असो या पंढरपुरावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. या माहुरगडावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. बघा मंडळी हा पिंगळा काय म्हणतो. मंडळी बघा पिंगळा काय म्हणतो. बघा तुमच्या दारी आलाय. आलिया संसारा उठा वेगळी करा, शरण दावतारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. आणि म्हणून माऊली ओ पिंगळा महद्वारी, ओ पिंगळा महद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी.
माझी पोरं माझी पोरं माझी पोरं. अरे बाबा तुझीच बायको तुझ्याच पोरं. आम्ही कुठं म्हणतोय आमचे. आणि या सगळ्या धबडक्यात तुम्ही आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करायला विसरतो. त्या भगवंताचं नामस्मरण करायला विसरतो ज्याने तुम्हाला जन्माला घातले. ज्या माय माऊलीनं तुम्हाला जन्माला घातलंय त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरता. ज्या प्रभू श्रीरामानं, ज्या विठुरायानं, ज्या तुमच्या माय माऊलीनं तुम्हाला जन्माला घातलंय त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरता माऊली. अहो आजकालची जी युवा पिढी आहे ती आपल्या मायबापांना घराबाहेर काढून देतात, वृद्धाश्रमात पाठवतात. ही आजची परिस्थिती आहे बाबांनो. म्हणून हा पिंगळा काढला. हो पिंगळा महद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महद्वारी. यहा पिंगळा महद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महद्वारी. बोली बोलत देखा पिंगळा महद्वारी. मंडळी सिकंदर जग जिंकायला निघाला होता. सिकंदर जग जिंकायला निघाला होता. हळूहळू नवं जग जिंकलं होतं. हळूहळू नवं जग जिंकलं होतं. पण सिकंदर काय म्हणाला बघा. ऐका मंडळींनो, हा इतिहास ऐका सिकंदराचा. सिकंदर म्हणाला मी जेव्हा जाईल ना, मी या पृथ्वी तलावरनं जेव्हा जाईल ना तेव्हा ह्या तिरडीच्या बाजूला माझे हात काढा. या तिरडीच्या बाजूला माझे हात काढा. मी सांगा की सिकंदर जग जिंकायला निघाला. सिकंदर जग जिंकायला निघाला होता पण आता खाली हाताने चालला. पण आता खाली हाताने चाललाय. बाबांनो, जन्माला येते वेळेस कमरेचा गडदोडा देखील तुमचा नसतो. कमरेचा गडदोडा देखील तुमचा नसतो. भोंगळ्या अंगाने तुम्ही आम्ही जन्माला येतात. भोंगळ्या अंगाने तुम्ही आम्ही जन्माला येतो. मग हा गर्व कशासाठी? हा काय गर्व करून? म्हणूनच धन कुबेराचे आहे, आपल्या इथे काहीच नाही. म्हणून हा पिंगळा पुढे काय म्हणतो बघा. बरं तुम्हाला माहिती हा पिंगळा काय? कधी ऐकलंय पिंगळ्याचं नाव? मंडळी तुम्ही ऐकलंय? हा पिंगळा गावगाड्यात अगदी 3:30-4च्या सुमारास हा पिंगळा नावाचा पक्षी जोर जोराने किलकिलाट करायचा. माझ्या अभ्यासी अंती म्हणण्यापेक्षा माझे गुरुवर्य शिवपाई योगेश माणिकराव चिकटगावकर यांनी अवघ्या महाराष्ट्रभर ज्या पिंगळ्याचं महत्व तुम्हाला आम्हाला सांगितलं त्याचं मी अध्ययन करून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा हा पिंगळा गावगाड्यात अगदी पहाटे बघा कधी अगदी पहाटे 3:30-4च्या सुमारास हा पिंगळा नावाचा पक्षी जोर जोराने किलकिलाट करायचा. या पक्षाचं किलकिलाट करणं आणि त्या वेळेत या लोककलावंतांनी येणं आणि हा वेळ एक झाला आणि म्हणून या लोककला प्रकाराचं नाव पिंगळा असं पडलं. आणि म्हणून हो पिंगळा महद्वारी बोलतो टेका पिंगळा महद्वारी. पिंगळा महद्वारी बोली बोलतो टेका पिंगळा महद्वारी. पिंगळा महद्वारी बोली बोलतो टेका पिंगळा महद्वारी. आणि बघा आपल्या परिवारातली एक गोष्ट सांगतो. सून आणि पोर हेच आपला खाद्य. आणि म्हणून
कोटी देवदेवतांना इथं बोलवायचं. त्यांना इथं माना सन्मानानं जाणार माना सन्मानाने इथं बोलवायचं. पण मी काय म्हणतो वाघोबा, अहो हे 33 कोटी देवता येणार तरी कशी हे अशी पलपिंबरच्या मल्हारी जागरणाला यावं. जागरण मांडीला मल्हारी जागरणाला यावं. गणपतीच्या मल्हारी जागरणाला यावं. जागरण मांडीला मल्हारी जागरणाला यावं. मोरीच्या मल्हारी दयाला जागरणाला यावं गमा. जागरण मांडीला मल्हारी जागरणाला यावं. पोळखणच्या मल्हारी जागरणाला यावं. जागरण मांडीला मल्हारी जागरणाला यावं. रायड्या सायड्या देवा जागरणाला यावं. जागरण मांडीला मल्हारी जागरणाला यावं. तुझं जागरण मांडीला मल्हारी जागरणाला यावं. रामदारी या हो याई हो. तर खराय म्हणलं वाघोबा, प्रथेप्रमाणे 33 कोटी देवी देवतांना इथं आव्हान झालेलं आहे. 33 कोटी देवदेवतांना इथं आव्हान झालेलं आहे. त्यांना इथं मानाचं स्थान देखील दिले. मानाचं स्थान देखील दिलेलं आहे. पण मी काय म्हणतो वाघोबा, होय. कवा जर ना ऐकतो हे जेजुरी जेजुरी जेजुरी, अहो हे जेजुरी नेमकं हाय तरी कुठं आणि तिथे जेजुरी? नेमकं घडतं काय? घडतं काय? हा तुम्हाला माहित आहे वय जेजुरी काय आहे? माहित आहे का कोणाला इथं जेजुरी काय आहे? चला तर मग सांगूया. सांगा की मला लवकर. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण. अहो पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण. पुण्या हौसानं दिलं खंडोबाचं थान. अहो पुण्या हौसानं दिलं खंडोबाचं दान. त्या जेजुरी गडाला त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. तुम्ही सगळे देखील एन्जॉय करू शकता. हे जेजुरी गडाची महिमा जगात निराळी. त्याच्या पायी नाचत्यात वाघ्यान मुरळी. हो त्याच्या पायी नाच त्यात वाघ्यान मुरळी. त्याच्या पायी नाच त्यात वाघ्यान मुरळी. हे खंडोबारायाची महिमा जगात निराळी. त्याच्या पायी नाचत्यात वाघ्यान मुरळी. हो त्याच्या पायी नाच त्यात वाघ्यान मुरळी. त्याच्या पायी नाच त्यात वाघ्यान मुरळी. नाचती गात्यात घाटी तिमडी वाजवून. नाचती गात्यात घाटी तिमडी वाजवून. भोळ्या भगताला देव होतो या प्रसन्न. भोळ्या भगताला देव होतो या प्रसन्न. त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे येळपुडी येळकोट. जय मल्हार. येळपुडी येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा. आता कसं वाटतंय की अरे ग्राउंड आता गणपत वाटलं जेजुरी गडावर आल्यास. आता वाटलं पण पण या गजरा सोबत मी काय म्हणतो हा, वाघोबा, हा, हा. आता आपण जेजुरी गडाचं महत्व तर समजून महत्व घेतलं. समजून घेतलं. पण त्या खंडोबा रायाचा अवतार विमया भोळ्या भक्तांनी निष्ठून सांगा. सांगायला पाहिजे. ऐकायला पाहिजे. ऐका हो सगळ्यांनी. हा हो नंदीचा केला वारू. वा
मूळ होता त्याचा केला खंडा म्हणून देवाला खंडोबा म्हणत्या. अहो पार्वती झाली म्हाळसा आणि गंगा झाली बनाई. येळूच्या बनात देवानं अवतार घेतला आणि आपल्या भंडारीतला भंडार मलिमल्ल दैत्याच्या नावानं बाई मंत्र उच्चारून उधळला. काय म्हणला? सांग सांगितलं मी काय म्हणतो जेव्हा खंडोबा राया बाणाईला चंदनपुरीला आणायला जातात तेव्हा म्हाळशीची काय अवस्था होते जरा भोळ्या भक्तांना समजून सांगा. सांगायला पाहिजे ऐकायला पाहिजे. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग आन मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग अनाया बानू गेलय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग अनाया बानू गेलय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग अनाया बानू गेलय चंदनपुरी मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग अनाया बानू गेलय चंदनपुरी ग सगळ्यांच्या हात रूप घेऊन म्हाताऱ्याचा राखी बानूच्या मेंढराला गाणं माहिती का? गाणं माहिती का सगळ्यांना? जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. सगळ्यांनी समोर जायचंय. शिव
पुढचं गाणं आहे ते सगळ्यात स्पेशल गाणं आहे आणि ते का ते तुम्हाला आता थोड्याच वेळात कळेल.